नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बातम्या बघणार आहोत थोडक्यात. त्यातली सुरुवातीची बातमी आहे, राजधानी दिल्ली पाठोपाठ आता राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते. राज्यात आज 5,011 कोरोनाबाधित रुग्णांची काल वाढ झाली. राज्यात 80,221 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि राज्याचा रिकव्हरी रेट हा 92.75% पोहोचलाय. त्यामुळे राज्यावर कोरोनाचं संकट पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची संख्या कमी झालेली असली रुग्णांची तरी आता राज्यातले अनेक व्यवहार सुरळीत सुरू झालेत आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत त्यानंतर आता आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय. दिवाळीत मोठ्या संख्येने अनेक ठिकाणी गर्दी झाली होती, ज्याचे परिणाम दिसत आहेत. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 871 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 16 जणांचा मृत्यू ओढवलाय. गेल्या 24 तासात 330 रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 10,000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू ओढवलाय. पुण्यामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढते. 24 तासात आणखी 384 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान दिवसाला 100 ते 150 कोरोनाबाधित सापडत होते, पण गेल्या 2 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढते. 10% आसपास असलेला दर आता 13% जाऊन पोहोचलाय. जम्मूमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बनटोल प्लाझाजवळ ही चकमक सुरू आहे आणि 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. जम्मू श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला. हे दहशतवादी जम्मूहून श्रीनगरकडे ट्रकने निघाले होते आणि या ठिकाणी आता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नगरोटामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालाय. महावितरणला सर्वात मोठा फटका याआधी सत्तेत असलेल्या भाजप सरकारनं सरासरी कार्यक्षमता न दाखवल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं बसलाय, असा आरोप नितीन राऊत यांनी केलाय. महावितरणची थकबाकी 50,000 कोटींवर गेल्याचं राऊत म्हणाले. ठाकरे सरकार विश्वासघातकी असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. सरकार सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले. आपलं अपयश लपवण्यासाठी भाजपकडे बोट दाखवत असल्याचा पलटवार फडणवीसांनी केलाय. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. नवीन वाक्प्रचार प्रचलित झाला. इच्छा असेल तिथे मार्ग आणि टाइमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग, अशी टीका फडणवीसांनी केली. मुंबईतल्या खाड्या कुणाच्या सरकारमध्ये बुजवण्यात आल्या याचं उत्तर आता सरकारनं द्यावं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मेट्रो कारशेडवरून लोकांची दिशाभूल सरकारकडून केली जाते, असा आरोपही फडणवीसांनी काल केला. सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्याचं देखील काल देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात म्हटलंय. त्यामुळे सरकारचा माज उतरवण्याची गरज आहे, असंही फडणवीस म्हणाले. मुंबई पालिकेवर भगवा फडकेल, मात्र तो भगवा भाजपचा असेल, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. मिशन मुंबईसाठी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक काल मुंबईत पार पडली आणि यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. जे इंदिरा गांधींना जमलं नाही ते ठाकरे सरकारला काय जमणार, असा टोलाही फडणवीसांनी सरकारला लगावलाय. भाजपवर पोलिसांमार्फत सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. पोलिसांनी कायद्यानुसारच कारवाई केली आणि सरकार येतात आणि जातात, असा इशारा देखील त्यांनी आपल्या भाषणातून दिला. देशातले सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात का, देशातले सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू राज्यातच का, असा फडणवीसांनी सरकारला सवाल केलाय. मुंबईत 10,000 नाही तर 20,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोरोना काळात सरकारला जनतेची चिंता नव्हती, भ्रष्टाचाराची चिंता होती, असा आरोप फडणवीसांनी आपल्या भाषणात केला. कोरोना काळातल्या सरकारच्या भ्रष्टाचारावर पुस्तिका काढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. सामान्य माणसाला दिलासा न देता बदलीत त्यांना मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि कुणाची कुठे बदली करायची यावर चांगला माल कमावला, असा आरोपही फडणवीसांनी आपल्या भाषणातून केला. भाजपनं आपली कार्यक्षमता दिल्लीत सिद्ध करावी, अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. खरी सावकारी तर भाजप करताय, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. राज्याला कर्ज देताना बँकेपेक्षा जास्त व्याजदर आकारणारे भाजपचं केंद्रातलं सरकार हे खरंच सावकार आहे, अशी टीका राऊत यांनी केली. वीज बिलांमध्ये सवलत देण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. 50% लोकांनी वीज बिलं भरली आहेत आणि 50% लोकांचाच प्रश्न आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एसटीच्या धर्तीवर विशेष पॅकेज देण्याबद्दलची भूमिका असली पाहिजे, त्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. सरकार वीज बिलाबद्दल गोंधळ घालत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. वीज बिलांबद्दल सरकारमध्ये गोंधळ आहे, लोकांना दिलासा मिळावा यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही पाटील यांनी दिलाय. वीज बिलांबद्दल सरकारनं सवलत मिळणार नसल्याचं सांगितलं, ज्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आणि आता शब्द फिरवला, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय.
भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातलं महाविकास आघाडी सरकारवर सणसणीत टोला लगावलाय. राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्राकडे आर्थिक मदत मागतंय आणि या सरकारची अवस्था नाचता येणं अंगण वाकडं अशी झाली आहे, असा टोला काल राणेंनी लगावला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या जनतेला लाईट बिल भरू नयेचं आवाहन केलंय. बिलं भरली नाही तर 50% सवलत मिळेल असा दावाही आंबेडकर यांनी केला. वीज बिलात सूट द्या, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना तुमची सुट्टी करायला वेळ लागणार नाही असा इशारा तृप्ती देसाई यांनी सरकारला दिलाय. खासदार रक्षा खडसे यांनी वाढीव बिलावरून आघाडी सरकारवर टीका केली. वीज बिल कमी केलं नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनीही दिलाय. वीज बिलात सरकारनं सवलत देणार नसल्याचं सांगितल्यानं विदर्भवादी संघटनाही आक्रमक झाली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक तालुक्यात ठिय्या आंदोलन करणार असल्याचं या संघटनेनं स्पष्ट केलंय. याच मागणीसाठी पुण्यातल्या झोपडपट्टीत राहणारे नागरिक रस्त्यावर आले होते. वीज बिल माफ करावं किंवा कमी करून द्यावं अशी त्यांनी मागणी केली. एका बेकरी चालकाला चक्क 1.5 लाखाचं बिल आलंय. त्याची बिलाची प्रत देखील त्यांनी यावेळी दाखवली. ज्यांना अधिकची बिलं आली आहेत त्यांनी वीज केंद्रावर जाऊन बिलं ॲडजस्ट करावीत असं आवाहन ऊर्जा मंत्र्यांनी केलं होतं. पण मावळमधल्या वडगाव इथल्या वीज बिल केंद्रावर कुणीही अधिकारी नसल्याचंच समोर आलंय. त्यामुळे वीज बिल कमी कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. नागपुरात महावितरण कार्यालयाने नागरिकांना त्यांच्या अव्वाच्या सव्वा तिथे बिलं आलेली आहेत आणि वाढीव बिल कमी करून द्यायला त्यांनी नकार दिलाय. पूर्ण बिल भरण्यासाठी सांगितलं जात आहे. महावितरण कार्यालयातले अधिकारी नागरिकांना त्यामुळे सांगतात की वाढीव वीज बिल कमी होणार नाही असं सांगितलं जरी जात असलं तरी या सगळ्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीज बिलं येतात. सरकारकडून वीज बिलाबद्दल दिलासा नाही, त्यामुळे वाशिममधल्या वीज ग्राहकांनीही संताप व्यक्त केला आहे. निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनामुळे रत्नागिरीतल्या वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलत मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती, पण वीज बिलात सवलत मिळणार नसल्यानं कोकणातल्या जनतेची निराशा झाली आहे. वीज बिलं माफ करून सरकारनं वादग्रस्त कोकणवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. सिंधुदुर्गातले नागरिक वीज कार्यालयात जाऊन वीज बिल कमी करण्याची मागणी करतात. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांचं समाधान केलं जातं. आतापर्यंत जवळपास 70% ग्राहकांनी वीज बिलं भरली आहेत असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. वाढीव वीज बिल वसूल करण्याचा आदेश म्हणजे महावितरण कंपनीकडून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकत असल्याची टीका संभाजी ब्रिगेडनं केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या शब्दावरून फितूर झाले तशी टीकाही संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली. दौंडमध्ये मनसेच्या वतीनं वाढीव वीज बिलासंदर्भात महावितरणच्या विरोधात निवेदन देण्यात आलं. वाढीव बिल माफ केलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशाराही मनसेनं दिला आहे. पुढची बातमी, लॉकडाऊनच्या काळात 4 महिने कंपन्या बंद होत्या, त्यामुळे आर्थिक नुकसान होतं. आता सरकारनं वीज बिलात सवलत देणार नसल्याचं जाहीर केलं, त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी खालावणार आहे असं मत बदलापुरातल्या उद्योजकांनी व्यक्त केलं आहे. वीज महावितरण कंपनीनं मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, सटाणा, नांदगाव आणि त्याच भागातले नागरिक, दुकानदार आणि व्यापारी यांचं मीटर रिडिंग न घेताच मनमानी पद्धतीनं बिलं पाठवली आहेत. भावना गांगुर्डे या रहिवाशांना चक्क 1,18,590 रुपयांचं बिल आलंय. याबद्दल वीज कार्यालयात जेव्हा जाब विचारण्यात आला, आधी बिल भरा नंतर तुमचं ऐकू असं उत्तर त्यांना दिलं जात आहे. राज्य सरकारकडून वीज ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप करत अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं सरकारचा निषेध केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वासघात आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. मावळ तालुक्यामध्ये वीज बिल ऑफिसवर कोणीच अधिकारी कर्मचारी नसल्याचंच दिसलं. कर्मचारीच नाही, त्यामुळे वीज बिलासंदर्भात प्रश्न विचारायचा कोणाला असा सवाल इथले ग्राहक विचारतात. एकीकडे वीज देयकामध्ये सवलत देता येणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वीज ग्राहकांना यामुळे शॉक मिळाला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं घरगुती वीज बिल 30% कमी करू असं वचन दिलं होतं, ज्याची आठवण सोशल मीडियावरून करून दिली जाते. मुंबई मनपाच्या निमित्तानं मुंबई भाजपनं एक उपक्रम सुरू केला आहे. मुंबईत नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सेवा सेतू असं या हेल्पलाईनचं नाव आहे. पुढच्या काही दिवसात या हेल्पलाईनचा नंबर जाहीर केला जाईल. 2022 होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई भाजप कार्यकाळ काल याची घोषणा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस आली. गेल्या 10 वर्षांमध्ये उत्पन्न कसं वाढलं याची विचारणा करण्यात आली आहे. याबद्दल खुलासा करण्यासाठी 8 ते 10 दिवसात इन्कम टॅक्स कार्यालयात उपस्थित राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. या नोटीसला रीतसर उत्तर देऊ असं चव्हाण यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्यातल्या उजराची कोंडी फुटली. यंदाच्या हंगामात एकरकमी FRP देण्याचं साखर कारखानदारांनी मान्य केलंय. कडेगावमध्ये पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जिल्ह्यातल्या कारखानदारांच्या बैठकीत काल हा निर्णय झाला.
उत्तर भारतीयांच्या छठपूजेचा उत्सव साधेपणाने आणि गर्दी न करता साजरा करण्याबद्दल मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्यात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे। पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनाक्रोश यात्रेचं काल आयोजन केलं होतं, पण पोलिसांनी त्यांना काल ताब्यात घेतलं। मुंबई ते पालघर अशी जनाक्रोश यात्रा ते काढणार होते, पण समर्थकांसह त्यांना पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेतलं होतं। राम कदम यांना आंदोलन करण्यापासून रोखलं आणि ताब्यात घेण्यात आले। याबद्दल राज्यात जुलमी राजवट सुरू असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली। मुस्कटदाबी कितीही केली तरी भाजप साधुसंतांसाठी आणि हिंदुत्वासाठी लढत राहील असंही दरेकर म्हणाले। कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली राणावत यांना समन्स बजावण्यात आले। चौकशीला हजर राहण्यासाठी 23 आणि 24 तारखेला त्यांना हजर राहावं असं समन्स पोलिसांनी बजावलं आहे। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। केंद्राकडे 700 कोटींची मागणी केली होती, पण अजूनही मदत मिळालेली नाही असं वडेट्टीवार म्हणाले। पुण्यामध्ये कोरोना लॉकडाऊन उठताच पीएमपी बस सेवाही आता नव्यानं काट टाकते। आणि त्याचाच एक भाग म्हणून शहरातल्या पीएमपी मार्गिकांसाठी विशिष्ट कलर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे। लंडनच्या धर्तीवर देशात पुण्यात पहिल्यांदाच ही प्रणाली राबवली जाईल। आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत। त्यातली सुरुवातीची बातमी सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ उघडण्याचा निर्णय घेतला। पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले, पण हे सर्व श्रेय आमचेच असा गोंधळ सुरू करून भाजपतल्या उपऱ्यांनी विजयोत्सव साजरा केलाय। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजत गाजत गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोचले। भाजपनं आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाणे आहे अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय। घटनापीठासाठी सरकारनं चौथा अर्ज केलाय। मराठा आरक्षणासंदर्भातला अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन केलं जावं, यासाठी सरकारनं काल चौथ्यांदा सुप्रीम कोर्टात अर्ज सादर केलाय। ट्विटरनं आता भारताची माफी मागितली। काही दिवसांपूर्वी ट्विटरनं लडाखला चीनचा भाग दाखवला होता आणि चूक ट्विटरनं मान्य करून भारताची माफी मागितली। लक्ष्मी विलास बँकेनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महाराष्ट्रातल्या मंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आणलेत। या बँकेतल्या ग्राहक आता कॅश पेमेंट किंवा अन्य व्यवहार करू शकणार नाहीत। आरबीआयनं 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू केलेत। या सहकारी बँकेच्या ग्राहकांना 6 महिन्यांसाठी ठेवीचे पैसे काढता येणार नाहीत। त्याचप्रमाणे बँकही कुठलीही रक्कम स्वीकारणार नाही। भारताचे आघाडीचे 2 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात त्यांना येईल अशी शक्यता आहे। कसोटी मालिकेआधी दोघांचाही लाल चेंडूद्वारे गोलंदाजीचा पुरेपूर सराव व्हावा, या कारणामुळे संघ व्यवस्थापन हा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे। या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।